शेतात उन्हामुळे झाडाखाली झोपले 5 जण जागीच गेले. मातीत भयंकर घडलं. शेतकऱ्यांनो वेळ काढून पहा. हे ऐकून तुम्हालाही क्षणभर वाटेल असं काय घडलं असेल. उन्हापासून वाचण्यासाठी झाडाखाली बसणं, थोडा श्वास घेणं, सावली शोधणं, यात भयंकर असं काय असू शकतं. पण घटना ऐकताच तुम्ही तुमच्या डोक्याला हात लावाल, प्रचंड घाबराल. त्या दिवशी दुपारची वेळ होती. उन्हाची तीव्रता प्रचंड होती. शेतात कामासाठी निघालेली माणसं, रोजचीच वाट, रोजचंच आयुष्य. कोणाच्याही मनात भीती नव्हती, कारण ही वाट नवीन नव्हती. ही माती ओळखीचीच होती. थोडं पुढे गेल्यावर शेताच्या कडेला एक झाड, सावली, उन्हाची सुटका, क्षणभर थांबणं, बसणं, दम काढणं, हे सगळं अगदी नेहमीसारखंच. पण त्याच क्षणी काहीतरी चुकत होतं. हे कुणालाच कळलं नाही. आजूबाजूला शांतता होती, वारा नव्हता, आवाज नव्हता, पण त्या शांततेत एक वेगळीच जडता होती. जणू माती काहीतरी लपवत होती. थोड्या वेळाने शेताकडून कुणी परत आलंच नाही. वाट पाहणारे थांबले. उशीर झाला. फोन नाही, आवाज नाही. आणि मग शेताकडे गेलेल्या लोकांना जे दिसलं ते पाहून पायाखालची जमीन सरकली. झाडाजवळ एकामागोमाग एक 5 जण. कोणी हालचाल नाही, कोणी प्रतिसाद नाही. जवळ जायची कुणाची हिंमत होत नव्हती. क्षणात बातमी पसरली. लोक जमा झाले, पण कुणी हात लावायला धजावत नव्हतं, कारण दृश्यच काहीतरी वेगळं सांगत होतं. मृतदेह शेतात होते, पण कोणतीही झटापट त्यामध्ये नव्हती. कोणताही संघर्ष नव्हता, जखमाही नव्हत्या. मग प्रश्न उभा राहिला, अचानक असं कसं झालं? उन्हामुळे दम लागला म्हणून, की अजून काहीतरी? याच दरम्यान पोलिसांची माहिती मिळाली, की पथक घटनास्थळी दाखल झालं. परिसर बंद करण्यात आला. पंचनामा सुरू झाला. पोलिसांनीही सुरुवातीला काही स्पष्ट सांगितलं नाही, कारण हा मृत्यू साधा वाटत नव्हता. एकाच वेळी एकाच ठिकाणी 5 जण, आणि त्यात लहान मुलांचाही समावेश. हळूहळू तपास पुढे गेला. परिसर तपासला गेला. शेतातील रचना पाहिली गेली. झाडाच्या आसपासचं निरीक्षण केलं गेलं. आणि मग एक महत्त्वाची बाब लक्षात आली. शेताच्या बाजूने जाणारी वीज वाहिनी, जमिनीच्या जवळ आलेली तार, ओलसर माती आणि झाडाजवळ थांबलेली माणसं, याच ठिकाणी सगळं बदलतं. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी होती. हे सर्वजण शेतात कामासाठी जात असताना त्या ठिकाणी विजेचा संपर्क आला असावा. जमिनीत उतरलेला विद्युत प्रवाह, आणि क्षणात सगळं संपलं. या भीषण घटनेत 40 वर्षांच्या 2 महिला, 45 वर्षांचा एक पुरुष आणि 6 व 8 वर्षांची 2 लहान मुले, असे एकूण 5 जण मृत्युमुखी पडले. एकाच कुटुंबावर हा आघात झाला. मात्र याच कुटुंबातील एक 3 वर्षांची चिमुकली नशीब बलवत्तर म्हणून वाचली. ही घटना जळगाव जिल्हा येथील आहे. तपास अद्याप सुरू आहे. मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा आहे. पण या घटनेने एक मोठा प्रश्न उभा केला आहे, की शेतात काम करताना, सावली शोधताना आपण किती सुरक्षित आहोत? वीजवाहिन्या, जमिनीतील ओलावा, झाडाखाली थांबणं, हे सगळं किती धोकादायक ठरू शकतं? ही केवळ एक बातमी नाही, हा एक इशारा आहे. शेतकऱ्यांनो, मजुरांनो, वेळ काढून पहा, सावध राहा, कारण काही वेळा शांत दिसणारी मातीही भयंकर सत्य लपवून ठेवते.